भगवंताच्या श्री सद्गुरूंच्या आणि साधूंच्या कृपेने त्याच परमपवित्र शिवमहापुराण कथेचा लाभ तुम्हाला मला या ठिकाणी प्राप्त होतो आहे। हे तुमचं माझं परमभाग्य आहे। कालच्या उत्तर भागामध्ये ब्रह्मदेव नारदजी महाराजांना वर्णन करून सांगत होते। सूतजी महाराज शौनकांना सांगत होते आणि तुम्ही मी पाहत होतो। दक्ष प्रजापती राजांनी तपश्चर्या केली आणि भगवती जगदंबेला प्रसन्न करून घेतलेला आहे। दक्ष प्रजापती राजांवरती ज्यावेळेला भगवती प्रसन्न झाली, जगदंबा प्रसन्न झाली, दक्ष प्रजापतींनी प्रार्थना केली की तुम्ही आमच्या घरी कन्येच्या रूपाने जन्म घ्या, अवतार घ्या। भगवती जगदंबा सती रूपाने दक्ष प्रजापती राजांच्या घरी प्रगट झालेले आहे। कलेकलेने सती आई साहेब लहानाच्या मोठ्या होत आहेत। लहानपणापासून सती आई साहेबांना शिवभक्तीची आवड आहे, शिवपूजनाची आवड आहे। गात असताना भगवान शंकरांची स्तुती, खेळ खेळत असताना भगवान शंकरांचं पूजन, स्मरण करत असताना भगवान शंकरांचं स्मरण, असं सती आई साहेबांचं अंतःकरण शिवभक्तीमध्ये तल्लीन झालेलं होतं लहानपणापासूनच। हळूहळू कळायला लागलं, घरातली कामं करता यायला लागली। घरातली सगळ्या प्रकारची कामं सती आई साहेबांना अतिशय उत्कृष्टपणाने जमत होती। गृह कार्यामध्ये अत्यंत निपुण होत्या। उत्तम आचरण, गृह कार्यातली निपुणता यामुळे सती आई साहेबांच्या माता पित्यांना सुद्धा परमानंद प्राप्त व्हायचा आणि एका बाजूला भगवंताची स्वाभाविक भक्ती सती आई साहेबांची चाललेली होती। वर्णन असं केलेलं आहे की ब्रह्मदेव आणि नारदजी महाराज दक्ष प्रजापती राजांच्या घरी जाऊन पोहोचलेले होते। सती आई साहेब आपल्या आईच्या मांडीवरती बसलेल्या आहेत। सती आई साहेबांनी ब्रह्मदेवांना नारदांना आलेलं पाहिलं, नमस्कार केला। ब्रह्मदेवानी सती आई साहेबांना आशीर्वाद दिला। आशीर्वाद असा दिला की जे अखंड तुझी कामना करतात आणि तुझ्या मनामध्ये ज्यांची कामना आहे, ज्यांच्या प्राप्तीची इच्छा तुझ्या मनामध्ये तू धरलेली आहेस, ते जगदीश्वर महादेव तुझे पती होतील, असा आशीर्वाद दिला। कारण काय आहे? त्यांना तुझ्याशिवाय अन्य कोणत्याही स्त्रीची कामना त्यांच्या मनामध्ये नाही। पुढेही तुझ्याशिवाय त्यांच्या मनामध्ये कोणत्याही स्त्रीची कामना राहणार नाही। तू त्यांना अनुरूप आहेस आणि ते तुला अनुरूप आहेत। तू चिरकाल त्यांची पत्नी होशील, असा ब्रह्मदेवांनी आशीर्वाद दिलेला आहे। हळूहळू हळूहळू सती आई साहेब तारुण्यावस्थेमध्ये आलेले आहेत। सती आई साहेबांच्या विवाहाची चिंता दक्ष प्रजापती राजांना लागलेली आहे। आपल्या वडिलांना आपल्या विवाहाची चिंता लागलेली आहे। वराच्या शोधामध्ये आपले पिता दक्ष प्रजापती राजे आहेत हे सती आई साहेबांच्या लक्षात आलं आणि सती आई साहेब आपल्या आई जवळ आलेले आहेत।
मी आता माझ्या विवाहाची चर्चा घरामध्ये चाललेली आहे, माझ्यासाठी वर शोधन चाललेलं आहे, विचार चाललेला आहे मुलगा पाहण्याचा, पण मला भगवान शंकरांसोबत विवाह करायची इच्छा आहे, असा आपला मानस सती आई साहेबांनी आपल्या आईला वर्णन करून सांगितला. परंतु महादेवांची सहजासहजी प्राप्ती होऊ शकत नाही. महादेवांनी माझा स्वीकार करावा, अंगीकार करावा, त्यांची धर्मपत्नी होण्याचं माझं मनोरथ, माझा संकल्प, माझी इच्छा पूर्ण व्हावी, याच्यासाठी मला तपश्चर्या करणं आवश्यक आहे. म्हणून हे आई, हे माते, तू मला तपश्चर्या करण्याची आज्ञा दे. सतीच्या अंतःकरणातला भगवान शंकरांच्या संबंधातला प्रेमभाव पाहिला, भक्तिभाव पाहिला, तळमळ पाहिली. आईनं प्रेरणा दिली, अनुज्ञा दिलेली आहे आणि सती आई साहेब तपाचरणामध्ये, व्रताचरणामध्ये निमग्न झालेले आहेत. नंदा तिथींच्या सुमुहूर्तावरती भगवान महादेवांची पूजा सती आई साहेब करत होत्या. आश्विन महिन्यामध्ये प्रतिपदा, षष्ठी आणि एकादशीच्या दिवशी महादेवांची पूजा सती आई साहेबांनी केलेली आहे. अतिशय विधीपूर्वक, समर्पणपूर्वक, प्रेम भक्ती भावपूर्वक सती आई साहेब भगवंताचं या नंदा तिथींना पूजन करायच्या. अश्विन महिन्यामधली ही प्रतिपदा, षष्ठी, एकादशी या तिथ्यांना नंदा तिथी असं म्हटलं गेलं. यथाविधी पूर्वक पूजन झालं की गुळ आणि भाताचा नैवेद्य भगवान शंकरांना समर्पित करून आदरपूर्वक नमस्कार करायचा. कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी खीर आणि अनारसे यांचा नैवेद्य भगवान शंकरांना समर्पित करून भगवंताची आराधना आणि अखंड स्मरण सती आई साहेब करायला लागल्या. मार्गशीर्ष महिन्यातल्या कृष्ण अष्टमीला तीळ, जव आणि तांदूळ या साऱ्या सामुग्रींनी सती आई साहेबांनी महादेवांचं पूजन केलेलं आहे आणि तुपाच्या दिव्याने त्यांची आरती वारंवार केलेली आहे. पौष महिन्याच्या शुद्ध सप्तमीला रात्रीच्या समयी जागरण केलेलं आहे आणि प्रातःकाळी शिवपूजन करून खिचडीचा नैवेद्य महादेवांना अर्पण केलेला आहे. माघ महिन्यातल्या पौर्णिमेला रात्री जागरण करून सकाळी पवित्र नदीमध्ये स्नान करून ओल्या वस्त्रांनिशी नदीच्या तीरावर बसून भगवान महादेवांची पूजा सती आई साहेबांनी केलेली आहे. फाल्गुन महिन्यातल्या कृष्ण चतुर्दशीला रात्री जागरण करून बेलाच्या फळाने महादेवांची पूजा सती आई साहेबांनी केलेली आहे. चैत्र महिन्यातल्या शुद्ध चतुर्दशीला सती आई साहेबांनी दिवस रात्र अखंड अहोरात्र भगवान शंकरांचं स्मरण, सर्व प्रकारच्या भोगांचा त्याग करून अखंड अहोरात्र भगवान शंकरांचं स्मरण केलेलं आहे. वैशाख शुद्ध तृतीयेला तिळाचा फक्त आहार घेतलेला आहे. जवाच्या भाताने रुद्रदेवांची पूजा केलेली आहे आणि अशा पद्धतीनं महिनाभर ही आराधना चैत्र महिन्यामध्ये सती आई साहेबांनी केली. ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला वस्त्र आणि मालतीची फुले या भगवान शंकरांना अर्पण करून सती आई साहेबांनी उपासना आणि उपासनेमध्ये आपला काळ व्यतीत केलेला आहे. अशा पद्धतीनं आषाढ, श्रावण, भाद्रपद अशा सर्व महिन्यांमध्ये या विविध अंग उपांगांनी भगवान शंकरांचं पूजन, अर्चन, वंदन, स्मरण सती आई साहेबांनी केलेलं आहे. आणि उपासना काळ चाललेला असताना ज्या काळात आपण उपासना करतो त्या काळात उत्पन्न होणारी फुलं, त्या काळात उत्पन्न होणारी फळं, त्या काळामध्ये उत्पन्न होणारे धान्य, हे सर्व पदार्थ
समर्पण भावाने भगवान शंकरांना सती आई साहेबांनी समर्पित करून विधीपूर्वक पूजन केलेलं आहे। अशा प्रकारे अखंड प्रत्येक तिथीला प्रत्येक दिवशी भगवान शंकरांच्या पूजनामध्ये सती आई साहेबांचं चित्त हे गुंतून पडलेलं आहे। सती आई साहेबांनी या ज्या व्रताचं पालन केलेलं आहे यालाच नंदाव्रत असं म्हणतात। या नंदाव्रताचं विधीपूर्वक पालन केलेलं आहे, त्याचं पारण केलेलं आहे आणि भगवान शंकरांचं अखंड ध्यान सती आई साहेब आपल्या हृदयामध्ये करायला लागलेले आहे। सती आई साहेबांचं हे शिवप्रेम साऱ्या देवतांनी पाहिलं। आपल्या कृतीमधून देवतेविषयीचा प्रेमभाव प्रेमादर प्रगट होत असतो। इतकं कराय परवाचंही वाक्य होतं, मला असं वाटतं कालचं का परवाचं वाक्य होतं, इतकं करायची काय गरज आहे, परंतु करण्यामधून कृतीमधून अंतःकरणातला प्रेमभाव प्रगट होत असतो, लक्षात घ्या। सती आई साहेबांच्या हृदयातला हा प्रेमभाव पाहून, हा भक्तिभाव पाहून आणि भगवान शंकरांच्या प्राप्तीची तळमळ साऱ्या देवता पाहायला लागलेल्या आहेत। कृतीमधून आपलं भगवंतावरती असलेलं प्रेम सिद्ध होत असतं। कोण कोणासाठी किती करतोय याच्यावरून करणाऱ्याचं त्याच्यावर किती प्रेम आहे हे कळत असतं। एखाद्यासाठी आपल्याला काहीच करायची इच्छा नसते आणि एखाद्यासाठी आपल्याला इतकं करावं वाटतं की नको म्हटलं तरी आपल्याला राहावत नाही। असं का होतं? हे प्रेमाचं लक्षण आहे, ही प्रेमाची भावना आहे। जिथं करा म्हणून सांगावं लागत नाही, आपोआप स्वाभाविक प्रवृत्तीनं आपल्याला सारं काही करण्याची इच्छा होत असते। आपण आपल्या पतिराजांचं करतो, धर्मपत्नीचं करतो, आपण आपल्या लेकरा बाळांचं करतो, आपण आपल्या नातवंडांचं करतो, काय काय करतो महाराज? नाही असं विचारा, काय काय नाही करत आपण त्यांचं? सगळं करतो, सगळं करतो। बरं, हे सगळं करत असताना आपल्याला थकवा जाणवत नाही, कंटाळा जाणवत नाही, राग जाणवत नाही महाराज? कधी कधी जाणवत असला तरी सुद्धा त्याला कारण असतं, शरीर थकलेलं असतं म्हणून माणसाला थोडस वैताग आल्यासारखं होतं। पण थोडा 2, 4, 5, 6 तास तुम्हाला आराम करायची संधी जर का दिली घरातल्यांनी, मग पुन्हा न म्हणता तुमचं सगळ्यांसाठी करणं चालू होतं की नाही होत? सांगा बरं। चालू होतं। साधं तू काल तर वैतागली होतीस ना, काल तुला कंटाळा आला होता ना, आणि मग आज पुन्हा तू सुरू केलेला आहेस। याला कारण आराम झाला, विश्रांती झाली। पण जरी शरीर थकलं तरी सुद्धा मनातला प्रेमभाव नाहीसा झाला का? प्रेम संपलं का? करण्याची इच्छाशक्ती संपली का? नाही, असं नाही होत महाराज। ही इच्छाशक्ती संपत नाही। हीच इच्छाशक्ती भक्ताच्या मनामध्ये भगवंताच्या भक्तीच्या संबंधामध्ये असते, सेवेच्या संबंधामध्ये असते, पूजनाच्या संबंधामध्ये असते। मग ज्या वेळेला अतिशय प्रेमभावाने एखादा भक्त भगवंताची अशी सेवा करतो, पूजा करतो, त्यावेळेला त्याला सुद्धा थकवा जाणवत नाही, त्याला सुद्धा त्या पूजेचे कष्ट जाणवत नाही, देवाकडे जाण्याचे कष्ट जाणवत नाही, देवाची सेवा करण्याचे कष्ट त्यावेळेला भक्ताला जाणवत नाहीत महाराज। भगवंत साऱ्या देवता ज्या वेळेला सती आई साहेबांचं हे करणं पाहायला लागल्या,
आणि देवतांना लक्षात यायला लागलं की किती सती आई साहेबांचं महादेवांसाठी करणं आहे. महादेवांच्या कानावरती ही गोष्ट आपण टाकली पाहिजे. कारण तपाचरणाने साधनेनं भक्तीनं सती आई साहेबांचं तप सिद्ध झालेलं आहे. सती आई साहेब सिद्धावस्था प्राप्त झाल्यासारख्या दिसायला लागलेल्या आहे. तपसाधनेचं विलक्षण तेज सती आई साहेबांच्या मुखमंडलावरती दिसायला लागलेलं आहे. भगवान शंकरांच्या कानावरती ही वार्ता देणं नितांत आवश्यक आहे. ब्रह्मदेवादी देवतांनी विचार केलेला आहे, नारायणांनी विचार केलेला आहे आणि भगवान शंकरांना विवाहासाठी प्रेरणा द्यायची म्हणजे आता आपल्याला एकट्याला कैलास लोकाला जाऊन चालणार नाही. दुसऱ्यांकडचं पाहिल्याशिवाय आपल्याला प्रेरणा होत नाही महाराज. एखाद्याचा सुखी संसार पाहिल्यानंतरच माणसाला वाटेल ना, अहो किती चांगला असतो संसार करणं. पती पत्नी लेकर बाळ घरदार किती आनंदाने राहतात, किती एकमेकांना जीव लावतात, प्रेम देतात. असं जर सकारात्मक दृष्टीनं पाहिलं तर ज्याने विवाह केलेला नाही त्याला आपोआप विवाह करायची इच्छा होते. काय बाबा नवरा बायको पती पत्नी रात्रंदिवस भांडण करतात, काय तो लेकरा बाळांचा ताण, एक झालं की एक झालं की एक झालं की एक. आपल्याला त्याच्यात पडायचं नाही म्हटले. नकारात्मक दृष्टीनं पाहिलं तर अशी भावना मनात उत्पन्न होते. तसा ब्रह्मदेव विचार करायला लागले, आपल्याला शंकरांना विवाहाची प्रेरणा द्यायची आहे. मग प्रेरणा व्हावी असं काहीतरी आपल्याला सोबत न्यावं लागणार आहे, करावं लागणार आहे ना. म्हणून एकटं जायचं नाही कैलास लोकात, जोडीनं जायचं. म्हणजे भगवान शंकरांना दिसलं पाहिजे की इथं फक्त मीच एकटा आहे, बाकी सगळ्यांना जोडीदार आहे. सगळे आपापल्या जोडीदारासोबत आनंदाने राहत आहेत, सुखाने संसार करत आहेत महाराज. संसार करत आहेतच, पण सुखाने करत आहे, हे संसाराचं वैशिष्ट्य असलं पाहिजे. लक्षात घ्या. गृहस्थाश्रमात प्रवेश सारेच करतात, पण गृहस्थाश्रम सुखाचा करणं, आनंदाचा करणं हे गृहस्थाश्रमाचं वैशिष्ट्य आहे. ज्या वेळेला आपण विवेकी पुरुषांचं जीवन पाहतो, व्यावहारिक दृष्टीनं समजदार व्यक्तींचं जीवन पाहतो, वडीलधाऱ्या माणसांचं जीवन ज्यावेळेला आजपर्यंत आपण पाहत आलेलो आहोत, त्यावेळेला आपल्याला ही गोष्ट अशी दिसते, जाणवते की वडीलधाऱ्या माणसांचे, विवेकी पुरुषांचे गृहस्थाश्रम हे सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे जाताना तुम्हाला मला दिसत आहे किंवा दिसतात. याला कारण त्यांनी ज्या काळात गृहस्थाश्रमात प्रवेश केला त्यावेळेला त्यांच्याकडे खूप धनसंपत्ती होती का हो, म्हणून त्यांचा संसार सुखाचा झाला. त्यांच्याकडे खूप मोठं घरदार होतं म्हणून त्यांचा संसार सुखाचा झाला का? ज्यांचा संसार सुखा, आता हे सगळं आधी भौतिक विचार चाललेला आहे बरं का आपला. थोडस आध्यात्मिक विचाराला आपण आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा पाहू त्याच्याकडे, पण थोडस आधी भौतिक स्तरावरती येऊन पाहण्याची तुम्हाला मला आज आवश्यकता आहे. कारण नाही म्हणून असं का होईना तसं का होईना संसार प्रपंचामध्ये गृहस्थाश्रमामध्ये साऱ्यांनीच प्रवेश केलेला आहे. मग जर गृहस्थाश्रमात हो नाही करून करून गृहस्थाश्रमात प्रवेश केलेलाच आहे सगळ्यांनी, तर गृहस्थाश्रम सुखाचा कसा होईल, आनंदाचा कसा होईल याचा विचार करणं आवश्यक आहे की नाही. आता आपल्या ह्या अध्यात्म विचारांच्या व्यासपीठावरून हा विचार करण्याची आवश्यकता यामुळं थोडीशी जाणवते आहे महाराज, की जुन्या मंडळींना, विवेकी माणसांनी लावून दिलेली ही जी परंपरा आहे
ह्या परंपरेला कुठंतरी थोडासा धक्का लागताना तुम्हाला मला दिसतो आहे. आणि त्याच्या पाठीमागचं कारण काय आहे याच्यावर अनेक विचारवंत विचार करत आहेत की असं होता कामा नये, कारण यामुळं सामाजिक स्वास्थ्य बिघडत आहे. माणसांच्या मानसिकतेवरती, विचारसरणीवरती त्याचा परिणाम होत चाललेला आहे. मग जसे आहोत तसे आपला छोटा परिवार सुखी परिवार असं म्हणून जर का आपण राहत आहोत, तर तो संसार गृहस्थाश्रम प्रपंच आपला आनंदाने कसा होईल याचा पती पत्नीनं विचार करणं आवश्यक असतं. कशासाठी आवश्यक आहे? कारण आपल्याला भजन करायचं आहे, कारण आपल्याला देवाची सेवा करायची आहे. त्यामुळं आपली चित्तवृत्ती, आपलं मन हे सुव्यवस्थित, शांत, प्रसन्न असलं पाहिजे. याच्यासाठी हा विचार चाललेला आहे. ब्रह्मदेव विचार करायला लागलेले आहेत. आता आपण यांना, आपल्या धर्मपत्न्यांना सोबत घेऊन जाऊ, जेणेकरून महादेव पाहतील. इथं प्रत्येक जण विवाह केलेला आहे. ब्रह्मदेवांनी विवाह केला, नारायणांनी विवाह केलेला आहे, अशी प्रेरणा त्यांना व्हावी म्हणून सरस्वती मातेला सोबत घेतलं. नारायणांनी महालक्ष्मी आई साहेबांना आपल्या सोबत घेतलेलं आहे आणि कैलास लोकामध्ये येऊन पोहोचलेले आहे. भगवान शंकरांनी स्वागत केलेलं आहे आणि प्रश्न विचारला ब्रह्मदेवांना, तुम्ही या ठिकाणावरती कशी येऊन पोहोचलेला आहात? मग ब्रह्मदेवानी कारण सांगितलं महादेवांना. म्हणले, महादेवा, शंकरा, आपण तिघही एकमेकांना परस्पर सहयोगी आहोत. भगवान श्री सदाशिवांच्या अनुज्ञेने आपण एकमेकांना सहकार्य करत आहोत. सहकार्य करण्याचा, सहयोग करण्याचा संकल्प घेतलेला आहे. सृष्टी कार्य पार पाडण्याची जिम्मेदारी आपल्यावरती आहे म्हटले. त्याच्यासाठी आम्ही दोघांनी शक्तीचा अंगीकार केलेला आहे. तुम्ही सुद्धा आता लवकरात लवकर विवाह करून घ्यावा अशी आमची इच्छा आहे. भगवान शंकर उत्तर द्यायला लागले. म्हटले, ब्रह्मदेवा, पहिली गोष्ट अशी आहे म्हटले स्पष्ट की मला विवाह करायची इच्छा नाही. मला गृहस्थाश्रमाच्या झंझटीमध्ये पडायची इच्छा नाही. या साऱ्या प्रपंच संसारिक पदार्थांच्या विषय भोगांच्या बाबतीमध्ये मी पूर्णतः निरीच्छ आहे. आणि ही गोष्ट अतिशय सत्य आहे, लक्षात घ्या. एक दर्शन असं आहे की मनामध्ये विषय भोगांची लालसा पुष्कळ आहे, संसार प्रपंचाची कामना पुष्कळ आहे. भोग भोगावे वाटतात, परंतु त्याचा ताप सहन करण्याची, त्याची झळ सहन करण्याची मानसिकता नाही. म्हणून या प्रपंच संसारापासून दूर दूर पळणारा एक आणि दुसरे जे आहेत ते सुद्धा संसार प्रपंचापासून दूर पळणारे, ज्यामध्ये भगवान शंकर आहेत. पण भगवान शंकर हे संसार प्रपंचापासून दूर राहतात, या विषय पदार्थांपासून, भोगांपासून दूर राहतात. याच्या पाठीमागं कारण काय आहे? याच्या पाठीमागं जे कारण आहे ते कारण एकच आहे की भगवान शंकर ही परिपूर्ण विरक्त आहेत. ज्यांची आपण भक्ती करतो ते आपण कसे आहोत आणि आपले परमात्मा कसे आहेत हे समजून घेण्याची ही जागा आहे, हे ठिकाण आहे. देवाला या जगामध्ये कोणता भोग प्राप्त करून घेणं अशक्य आहे मला सांगा? कोणत्या विषयाला प्राप्त करून घेणं देवाला अवघड आहे मला सांगा? कोणत्याच विषयाला भोग भोगण्याची, विषयाचा भोग घेण्याची देवाला कोणत्याही प्रकारची अडचण नाही. विषय प्राप्त करून घेण्याची सुद्धा अडचण नाही. आणि विषय भोगण्यासाठीची कोणत्याही प्रकारची कमतरता सुद्धा देवामध्ये नाही. कारण काय आहे? कधी कधी आपल्याकडे विषयांची कमतरता असते आणि कधी कधी विषय भोग भोगण्याची कमतरता असते. कधी कधी भोग भोगायला विषयच नसतात, कधी कधी विषय असतात पण आपण त्यांचा भोग घेऊ शकत नाही. साखर असते पण खाता येत नाही. याला कारण काय?
म्हणजे भोग नाही का? भोग आहे ना. बरं नुसती साखर नाही ना, त्याची खीर तयार केलेली आहे, पुरणपोळी तयार केलेली आहे, जिलेबी तयार केलेली आहे, गुलाबजामुन तयार केलेली आहे, पाकपुरी तयार केलेली आहे. अशी विविध पदार्थ आहेत की नाही सांगा बरं. ते एखाद्याच्या समोर आपण मांडून ठेवले, तोही त्या पदार्थाकडे ओशाळभूतपणाने पाहतो आहे किंवा आशाळभूतपणाने पाहतो आहे, पण पदार्थ खात नाही. याला कारण काय? शरीर अनुकूल नाही. शरीर अनुकूल नाही. कितीही आवडीचा असला म्हणून तो भोग, तो पदार्थ जर का आपण खाल्ला तर आपल्या शरीराला अपाय होईल ना. कारण मुळातच शरीरात साखर पुष्कळ आहे, असा त्याच्या पाठीमागचा भाव आहे बरं का. भोगही असला पाहिजे. भोग घेण्यासाठीची आपली कोणत्याही प्रकारची अडचण नसली पाहिजे. म्हणजे भोग घेताही आला पाहिजे, भोगाची सुविधाही असली पाहिजे, आणि तरी सुद्धा भोग भोगण्याची इच्छा मनामध्ये नसणे हे खरं विरक्तीचं आणि वैराग्याचं स्वरूप आहे. लक्षात घ्या. इथं तुम्हाला मला भोग भोगण्याची इतकी तीव्र कामना मनामध्ये आहे, पण आपल्याकडे विषय उपलब्ध होत नाहीत आपल्याला, म्हणून आपण बेचैन आहोत. आणि त्यांच्या कामनेसाठीच आपण त्या देवाला प्रार्थना करतो, देवा मी तुझी पूजा करतो, मला असं दे, मी तुझी सेवा करतो, माझं असं कर, माझं तसं कर, माझं हे कर, माझं ते कर, असं आपण देवाला म्हणतो. देव करतो सुद्धा महाराज. का? कारण देवाकडे कोणत्याही प्रकारची कमतरता नाही. सगळे पदार्थ भगवंताजवळ आहेत महाराज. ज्याला जे पाहिजे ते भगवंताकडे आहे, पण तो देव स्वतः त्या साऱ्यांपासून अलिप्त राहतो, असंग राहतो, विरक्त अवस्थेमध्ये राहतो. का राहत असतील बरं परमात्मा या विषयांपासून दूर? आणि काय करतात बरं भगवान परमात्मा शिव? ज्या वेळेला आपण भगवान शंकरांकडे पाहतो ना, त्यावेळेला भगवान शिव आपल्याला अखंड ध्यानामध्ये बसलेले दिसतात, अखंड चिंतनामध्ये, स्मरणामध्ये बसलेले दिसतात. अखंड परमतत्वाचं ध्यान करतात, परमतत्वाचं चिंतन करतात, परमतत्वाचं नाम गातात, आणि त्याच्यामध्येच सदाशिव परमात्मा शिव रमलेले आहेत महाराज, की त्यांचं चित्तवृत्ती जराशीही या विषयी भोगांकडे जात नाही. त्यांना या साऱ्या पदार्थ भोगांची, त्यांना पदार्थ भोगण्याची इच्छा होत नाही. याच्या पाठीमागे एकच कारण आहे, ज्याला ब्रह्मज्ञानाचा रस चाखायला भेटलेला आहे ना, जो ज्ञानरस चाखतो आहे, जो भक्तीचा रस चाखतो आहे ना, त्याला या जगातले इतर भोग विषय पदार्थ भोगण्यांमध्ये त्याची चित्तवृत्ती रमतच नाही. ज्याला भजन गोड वाटायला लागलं, त्याला या जगातलं कोणत्याही पदार्थांच्या द्वारे ते सुख भेटत नाही, जे सुख भक्ताला भजनातून प्राप्त होतं. जोपर्यंत आपल्याला भजनातून सुखाची आणि आनंदाची अनुभूती होत नाही, तोपर्यंत आपल्याला आपण तो आनंद, ते सुख विषयांमध्येच शोधण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या वेळेला पूजेतून, अर्चनेतून, भजनातून, नामातून ज्या वेळेला आपल्याला क्षणाक्षणाला आनंदाची अनुभूती व्हायला लागेल, त्यावेळेला माणूस आपोआप त्या साऱ्या विषय पदार्थांपासून आपली चित्तवृत्ती त्याची बाजूला झाल्याशिवाय राहत नाही. तो म्हणतो पदार्थ भेटला तर ती माझ्या प्रारब्धाची गोष्ट होती, म्हणून आज मला हे भेटलेलं आहे, आणि उद्या जर का हा पदार्थ मला सेवन करायला भेटला नाही तर तो माझ्या प्रारब्धात नाही, त्याच्यासाठी मी का रडू? असं विवेकी भक्ताचा विचार असतो. आणि एक गोष्ट अजून याच्या पुढची, विषयातून आपल्याला जो आनंद प्राप्त होतो, हा आनंद तात्पुरता असतो. कालांतराने तो विषय दीर्घकाळ आपण भोगत राहिलो तर त्याच्यातून तो आनंद निघून जातो महाराज, तो रस निघून जातो.
एखाद्याला एखादा पदार्थ खूप आवडतो म्हणजे तो किती खाईल बरं मला सांगा. एखादा पदार्थ एखाद्याला भरपूर आवडतो म्हणजे तो किती खाईल तो पदार्थ किंवा किती खाऊ शकतो. 1 वाटी, 2 वाटी, 5 वाट्या, 10, 12, 15, 20, 25, 30, 50, 100. किती वाट्या? पातेलं भर. अहो त्याला आपण ही मुभा देऊन टाकावी. हे सगळंच्या सगळं पातेलं तुझ्यासाठी आहे. काही चिंता करू नकोस म्हटले. खा तुला जेवढं खायचं तेवढं. नाही खाऊ शकत. शेवटी आवडणाऱ्या पदार्थाची सुद्धा त्याला किळस यायला लागते, नको वाटायला लागते. याला कारण विषयातला रस, विषयातलं सुख, विषयातला आनंद हा तात्पुरता आहे. पण भजनातला आनंद, भक्तीतला आनंद, भक्तीतला रस हा कसा आहे? हा अवीट आहे असं संतांनी वर्णन केलं. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. नोहे भक्ती रस. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. ऐसे सुख नोहे भक्ती रस. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. ऐसे सुख नोहे भक्ती रस. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. ऐसे सुख नोहे भक्ती रस. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. ऐसे सुख नोहे भक्ती रस. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. ऐसे सुख पुढता पुढते आस सेवा हे. पुढता पुढते आस सेवा थोडं पुढं सरकून बसल्या बसल्या थोडं पुढं येणारे भाविकांना. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. मध्ये जागा नका घेऊ. भक्ती रस. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. पुढता पुढती आस सेवावी. पुढता पुढती आस सेवावी. ऐसे सुख नोहे भक्ती रस. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. राम. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस. पुढता पुढती आस सेवावी हे. भक्तीचं सुख कसं आहे? ज्ञानाचं सुख काय आहे? योगाचं सुख काय आहे?
जो आत्मज्ञानाने तृप्त झालेला आहे महाराज, जो ब्रह्मज्ञानाने तृप्त झालेला आहे ना, त्याला या जगामध्ये कोणत्याही पदार्थाने आता माझी अजून तृप्ती व्हावी, तृप्ती करावी अशी त्याच्या मनात तृप्तीची इच्छाच नसते महाराज. तो पूर्ण तृप्त झालेला आहे. ज्याने ज्ञान पिलेलं आहे, ज्याने भक्ती ग्रहण केलेली आहे, भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, भक्तीचं सुख जो घेतो, भजनाच्या सुखामध्ये जो तल्लीन झाला महाराज, त्याला तो पूर्ण तृप्त आहे हे समजून घ्यायचं. त्याला कोणत्याही भोगाची वासना नाही, कामना त्याच्या मनामध्ये नाही. भगवान शंकर ब्रह्मदेवांना म्हणत आहेत, माझी ख्याती या जगामध्ये काय आहे याचा थोडा विचार करून पाहू आपण. ब्रह्मदेवा, मी योगी आहे अशीच माझी ख्याती या साऱ्या त्रिभुवनामध्ये आहे. अहो, मी ज्या वाटेने वाटचाल करतो ना, ती निवृत्तीची वाट आहे, प्रवृत्तीची नाही. मी निवृत्तीच्या वाटेने वाटचाल करणारा आहे. मी निरंतर अवधूत आहे, निरंजन आहे, आत्मदर्शी आहे, कामना शून्य आहे, विकार शून्य आहे, भोगरहित आहे, अपवित्र व अमंगल वेशधारी असा मी आहे. भगवान शिव किती स्वतःच्या अवस्थेला जाणून आहेत, लक्षात घ्या. भजन करणाऱ्यांनी, तुमच्या माझ्यासारख्या परमार्थ करणाऱ्यांनी, भक्ती करणाऱ्यांनी अशा पद्धतीनं आपण स्वतःला ओळखलं पाहिजे बरं का. मी सध्या कुठं आहे, मी कुठं होतो, मी कुठं आहे आणि मला कुठपर्यंत जायचंय याचा विचार प्रत्येक भजन करणाऱ्यांनी, परमार्थ करणाऱ्यांनी, सत्संग करणाऱ्यांनी अखंड करायचा असतो. मला या भजनातून काही उपलब्धी साधायची आहे, या सत्संगातून मला काही उपलब्धी साधायची आहे याचा विचार श्रवण कीर्तन करणाऱ्यांनी अखंड करायला पाहिजे. भगवान शंकर स्वतःला किती जाणत आहेत, अर्थात ते तर परमात्माच आहे, पण तुम्हाला मला आदर्श घेण्याजोगी ही गोष्ट आहे. मी योगी आहे म्हणतात. योगामध्ये जो रत आहे ना, त्याला भोगामध्ये आनंद प्राप्त होत नाही. एवढं सुंदर वाक्य भगवान शंकरांचं या ठिकाणावरती आहे. आणि जो योगाला सोडून भोगामध्ये आसक्त झालेला आहे, समजून जावं, तो ज्ञानहीन जीव आहे, मनुष्य आहे. कारण ज्ञानहीनाच अंतःकरण, ज्ञानहीनालाच योगाला सोडून भोगामध्ये आनंद प्राप्त होतो. आता या योग शब्दामध्ये ज्ञानाला आणा, भक्तीला आणा. ज्याला योगामध्ये आनंद प्राप्त होतो महाराज, तो भोगात रमत नाही. जो भोगात रमतो, योगात आनंद प्राप्त होत नाही, भक्तीत आनंद प्राप्त होत नाही, तो विषयी आहे, तो पामर आहे महाराज, तो अज्ञानी आहे. म्हणून तर काहींचं चित्त भजनामध्ये इतकं रमतं आणि काहींचं चित्त भजनामध्ये रमतच नाही. त्यांना गोड असणारा भजन, देवाचं भजन गोड असणारा, परमार्थ गोड असणारी देवाची भक्ती कडू लागते आणि कडू असणारा संसार त्यांना गोड लागतो. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात, विषय विषयाचा पडिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. माऊली ज्ञानोबरायांनी स्पष्ट हे उदाहरण दिलेलं आहे. त्याला गोड असणारा परमार्थ कसा लागतो? गोड परमार्थ लागे कडू. विषय मुळामध्ये कसे आहेत? कसे आहेत? कडू आहे. ऐकलं म्हणून तसं म्हणा ना, नुसतं वाटत नसले तरी म्हणायला काय हरकत आहे. विषय कसे आहेत? कडू आहे. पण ते आपल्याला कसे लागतात? गोड लागतात. कडू लागले असते तर आपण कडू औषध खातो का? औषधच आहे, पण कडू असलं तरी गोळी खाल्ल्या जाते का आपल्याकडून? औषध पिल्या जातं का आपल्याकडून? नाही महाराज. तेवढं औषध प्यायचा, गोळी घ्यायचा सुद्धा आपल्याला कंटाळा येतो.
पण अजूनपर्यंत आपल्याला विषय भोगांचा कंटाळा आला नाही, याचा अर्थ आपल्याला ते कडू लागलेच कधी. आपण म्हणतो या महापुरुषांची जीभ आणि आपली जीभ वेगळी आहे का? आपल्याला जे गोड लागतं ते म्हणतात ते कडू आहे, आणि त्यांना जे गोड लागतं ते आपल्याला कडू लागतं. असं का होतं? एकच पदार्थ आहे, एक दोघांना सोबतच खायला दिला, एक म्हणतो कडू, एक म्हणतो गोड. असं का आहे? याला कारण आहे महाराज. गोड असणारं ज्याला कडू लागतं आणि कडू असणारं ज्याला गोड लागतं, त्याच्या पाठीमागं कारण सांगितलं. एक उदाहरण दिलं, दृष्टांत दिला. एखाद्याला समजा साप चावला ना, विषाची बाधा त्याला झाली, तर त्याचं परीक्षण करायला जुन्या काळामध्ये वैद्य त्याला कडुलिंबाचा पाला खायला द्यायचे. कडुलिंबाचा पाला आता किती कडू असतो? खूप कडू असतो. पण विषाची बाधा ज्याला झाली त्याने तो पाला खाल्ला की त्याला तो गोड लागतो. कडू असलेला पाला गोड लागला की वैद्य समजून जायचा की याच्या शरीरात विष आहे. तसं ज्यावेळेला कडू असणारा संसार विषय आपल्याला गोड लागतो आहे, आपण त्याच्यात रमतो आहोत, त्यावेळेला संतांना, विवेकी महात्म्यांना चटकन कळून जातं, अरे यांना झालेली आहे विषयांची बाधा. आणि ह्या विषयांची बाधा यांना झालेली असल्यामुळे विषरूप असणारे विषय यांना कडू असले, मारक असले, बाधक असले तरी यांना गोड वाटत आहेत, आणि भगवंताचं भजन मात्र यांना कडू लागतं. यांचं मन भजनात रमत नाही. रमलं तरी किती काळ आपलं मन भजनामध्ये रमतं बरं? इकडे लक्ष द्या. किती काळ आपलं लक्ष भजनामध्ये रमतं, सेवेमध्ये रमतं बरं? तरी आपल्याला थोड्या वेळासाठी पूजा सांगितली म्हणून पूजेत मन, थोड्या वेळासाठी ध्यान म्हणून ध्यानात लक्ष, थोड्या वेळासाठीच कथा म्हणून कथेत आहोत. ही जर रात्रंदिवस चालली असती, मग कोण आलं असं हो कथेला? सूतजी महाराजांनी कथा कशी ऐकली माहिती आहे का? शौनकांनी कथा कशी ऐकली माहिती आहे का? आपण म्हणतो आम्ही 7 दिवस कथा ऐकली, पण आपण 7 दिवस कथा ऐकतो का? सांगा बरं इमानदारीनं, प्रामाणिकपणाने सांगा, आपण 7 दिवस कथा ऐकतो का? आपण फक्त काही तास कथा ऐकतो. उदाहरणार्थ रोजचे 3 तास धरले तर 7 दिवसांचे किती तास होतात हो सांगा? तेवढेच तास आपण कथा ऐकतो. शौनक ज्या वेळेला कथा ऐकायला बसले, परीक्षित राजे ज्या वेळेला कथा ऐकायला बसले, नारद ज्या वेळेला ब्रह्मदेवांसमोर शिवकथा ऐकायला बसले, कथा अहो रात्र चालली. दिवस दिवस भगवंताच्या कथेचं सत्र चाललेलं आहे महाराज. 2 तास 3 तास हे कथेचं सत्र नाही, दिवस दिवस कथा ऐकत आहेत शौनकजी महाराज, नारदजी महाराज दिवस दिवस कथा ऐकत आहेत. तहान भूकही त्यांची सुटून गेलेली आहे, स्मरण नाही त्यांना. मग विचार करण्याजोगी गोष्ट आहे ही. किती रस, किती सुख त्यांना त्यामधून प्राप्त होत असेल. थोड्या काळासाठी एखादी कृती असते, हे ज्या वेळेला आपल्या मनात आपल्या मानसिकतेचा विचार जर का आपण केला ना, मनोविज्ञानाचा विचार जर का आपण केला, तर हे थोड्या वेळापुरतं आहे म्हणून आपलं मन ते करायला तयार होतं. 1-1.5 तास मांडी घालून बसायचं म्हटल्यावर मग पाय काही म्हणत नाही, गुडघे मग काही म्हणत नाही, बस म्हणतात. मग 1.5 तास होऊन गेल्यानंतर 5-10 मिनिटं जर वर झाले तरी गुडघे म्हणतात हरकत नाही, 5 मिनिटं ना अजून. म्हणून मी काल सांगितलं, काल विश्रांतीच्या अगोदर, की 10 मिनिटं फक्त अजून बसायचंय बर का. हे का सांगितलं? त्या इंद्रियांना माहित असतं, अरे आपल्याला तर इतक्याच वाजेपर्यंत बसायचं होतं, तितके वाजून गेले. महाराजांना शुद्धीवर आणावं लागलं आपल्याला. असं होतं महाराज, कारण हे मनोविज्ञान आहे. मनोविज्ञानावरती हा सारा खेळ, त्या ठिकाणावरती शरीराचा आपल्या मनाला माहित आहे ही गोष्ट. मला 1-1.5-2 तास बसायचं काही हरकत नाही, तेवढं मी बसू शकतो. त्याच्या पुढं मला बसायचं झालं तर मग आपण काय करतो? विचार करतो, मी बसू शकेल का?
मला बसणं जमेल का? आणि त्याच्या पुढं गेल्यानंतर मग सहजच ती गोष्ट शक्य होत नाही, हा भाग वेगळा आहे. परंतु हे सगळं सांगण्याच्या पाठीमागचं कारण असं आहे, भक्तीचं सुख ज्यांना भेटलं महाराज, ते सुख असं आहे की जे अवीट आहे, जे विटणारं नाही, म्हणजे नासणारं नाही, म्हणजे खराब होणारं नाही. आता पदार्थ खराब होऊ नये म्हणून आपल्याकडे पुष्कळ 10, 20, 25, 30 हजाराचं फ्रीज आहे. असं म्हणतात की फ्रीज मध्ये ती वस्तू ठेवली तर खराब होत नाही. पण मला सांगा, किती दिवस खराब होत नाही? किती दिवस? कायमची फ्रीज मध्ये ठेवली म्हणजे कायमच चांगली राहील का? नाही नाही नाही. कालांतराने फ्रीज मध्ये ठेवलेली ती वस्तू सुद्धा दीर्घ काळपर्यंत ठेवली तर त्याच्यात विष तयार व्हायला लागतं. याचा अर्थ सगळं 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 हे नासच पावणार आहे, नासणारच आहे, विटणार आहे. केवळ भजन सुख, केवळ भक्तीचं सुख असं आहे जे अवीट आहे. म्हणून त्याला म्हणतात की विटे आईसे सुख. आईसे सुख यामुळं म्हणण्याच्या पाठीमागचं आहे, कारण तुम्हाला तिकडंही सुख होत आहे आणि आमचं म्हणणं आम्हाला इकडंही सुख आहे. पण तिकडचं सुख विटणार आहे आणि इथलं सुख हे अवीट आहे. म्हणून विटे आईसे सुख नोहे भक्तिरस. उलट याच्यापेक्षा पुढता पुढती आस सेवावी. हे आस म्हणजे आशा. पुन्हा पुन्हा अधिक अधिक जास्तीत जास्त सतत सतत अखंड अखंड हे सुख आम्ही घ्यावं अशी आशा त्या भक्तांच्या मनामध्ये प्रकट होत असते. पुढता पुढती आस सेवावी. भगवान शंकर ब्रह्मदेवांना म्हणत आहेत, पहा लक्षात घ्या ब्रह्मदेवा, मी योग सोडून भोग जीवनामध्ये अंगीकारू शकत नाही. जिथं आपले परमात्मा भोगाला त्यागून अखंड योगामध्ये रमलेले आहेत महाराज, तिथं महादेवांचे तुम्ही मी भक्त काय इतके भोगांच्या पाठीमागे पळत आहोत याचं उत्तर द्या ना. मला नका देऊ. मी तुम्हाला प्रश्न विचारत नाही, मला उत्तर देऊ नका. हे उत्तर तुम्हाला मला सोबत भगवंतांना जाऊन द्यायचं आहे, संत सद्गुरूंना जाऊन द्यायचं आहे की काय एवढे आम्ही भोगामध्ये आसक्त झालेलो आहोत, काय एवढे आम्ही रात्रंदिवस भोगांच्या विषयांच्या पाठीमागे पळत आहोत. याचं उत्तर आपल्याला अनेक ठिकाणावरती द्यावं लागतं. शिष्य असू तर सद्गुरूंना उत्तर द्यावं लागतं, भक्त असू तर देवाला उत्तर द्यावं लागतं, आणि पापी असू तर यमराजाला उत्तर द्यावं लागतं. आणि नाथ महाराज म्हणतात, पुढे आहे पुसता काय उत्तर देता होशील तू. जीवाला प्रश्न विचारला नाथांनी हरिपाठामध्ये, असा जर का तू पापामध्ये रममाण राहिलास, भोगांमध्ये गुंतून पडलास, पुढे जाऊन तुला प्रश्न विचारतील ते, आणि ज्या वेळेला ते प्रश्न विचारतील काय उत्तर देशील तू त्यांना. हे चाललेलं आहे आपलं अपेक्षित. अपेक्षित पुरवलं जातं ना, परीक्षेच्या आधी काय काय प्रश्न येणार, विद्यार्थ्यांना अपेक्षित पुरवले जातात महाराज की हे प्रश्न येऊ शकतात बरं का, याची उजळणी करून ठेव. याच्यापेक्षाही वेगळे येऊ शकतात, पण ते येतील न येतील त्याचं, पण हे तर येतीलच, याची तयारी करून ठेव, असं शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात. ठीक तसं आपलं हे चाललंय अपेक्षित महाराज, अपेक्षित देणं चाललंय आपल्याला, याची तयारी करून ठेवायची आहे. त्याचे प्रश्नही माहीत असले पाहिजेत आणि त्याची उत्तरही माहीत असले पाहिजेत आपल्याला. मग आता त्यातला एक प्रश्न असा जो या ठिकाणावर की का भोग भोगत आहोत एवढे, का एवढे रमत आहोत त्याच्यामध्ये, याचं उत्तर जर का आपल्याला पुढे जाऊन विचारलं विचारणाऱ्यांनी, पण विचारणारे आहेत बरं. आपल्याला इथं वाटतं मला कोण विचारतं, मला कोण रोखणारं, मला कोण टोकणारं, मला कोण पाहणारं, हे असं आपल्याला इथं वाटतं. पण आपल्याला विचारणारे पुष्कळ आहेत, आणि नसलं कोणीतरी एक आहेत, परमात्मा आहेत, भगवंत आहेत, आणि भगवंतांनी नियुक्त केलेले यमराज आहेत आपल्याला विचारणारे. अरे पुण्य केलं का पाप केलं सांग.
आपण त्यांच्यापेक्षा हुशार. आपण म्हणतो नाही नाही, कशाचं पाप, आम्ही तर पुण्य केलं. कथा ऐकली की नाही? ऐकली ना. भगवंताची पूजा केली की नाही नित्य नेमाने? केली ना. नसलं केली तरी हो म्हणायला काय जातं हो आपलं? हो म्हणायला काय जातं? सगळीकडे काटकसर आहे आपली, पण खोटं बोलण्यात काही काटकसर ठेवत नाही. कारण रुपयाचा खर्च नाही ना. अहो खर्चाचं जाऊ द्या, व्यवहारात असं आहे, खोटं बोललं की जास्त भेटतं. व्यवहारच खोट्यावर अवलंबून असतो. हे व्यवहाराचं स्वरूप. दूध घ्यायला गेलो आपण, दुधावाल्याला विचारलं आपण, का हो पाणी टाकलं का? ओ वेडे झाले का तुम्ही? मी तुम्हाला असं वाटतो का? मी तुम्हाला दुधात पाणी टाकून नाही. पैसे घेतो ना मी तुमच्याकडून. किती रुपये घेतो एका लिटरचे? 60 रुपये घेतो का? त्या 60 रुपयामधली किती रुपये पाण्याचे असतात आणि किती रुपये दुधाचे असतात? आता हे दुधावाल्यानी सांगावं उद्या सकाळी येऊन की जे दूध म्हणून तू मला देतोय त्यातले किती रुपये पाण्याचे घेतोय आणि किती रुपये दुधाचे घेतोय. तो म्हणतो 60च्या 60 दुधाचे घेतोय. नाही नाही, असं जर का झालंच असतं महाराज तर व्यवहार थांबले असते माणसांचे व्यवहार पुढं 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 चालले. व्यवहारामध्ये उन्नती चाललेली आहे माणसांची. याला कारण कुठंतरी असत्याचा आश्रय. सगळ्यांचंच असं आहे असं नाही म्हटलं जात बरं का, लक्षात घ्या. पण एक वेगळ्या दृष्टीनं भाव पाहत आहोत आपण याचा, की भगवान महादेव असं म्हणत आहेत ब्रह्मदेवांना, मी भोगामध्ये रमत नाही, कारण मी निवृत्त मार्गी आहे, मी योगी आहे. मी विवाह करू शकत नाही. का? कारण विवाह एक बंधन आहे आणि मला त्या बंधनामध्ये पडायचं नाही. हे अतिशय सत्य आहे. मला विवाहाविषयी जराही अभिरुची नाही. आत्मा हाच माझा स्वार्थ आहे, परमार्थ हाच माझा खरा स्वार्थ आहे असं भगवंत म्हणतात. पण इथं आता देवानी पण लावला. तरीही तुमची इच्छा असेल मी विवाह करावा तर मी विवाह करायला तयार आहे म्हणतात. कारण मी भक्तांच्या वचनाच्या अधीन आहे. माझ्या भक्तांची इच्छा असेल मी विवाह करावा तर मी विवाह करण्यासाठी, बरं नुसतीच भक्तांची इच्छा नाही तर जगत कल्याण आहे, त्या जगताच्या कल्याणासाठी मी विवाह करायला तयार आहे. पण आता आला दुसरा पण. पहिले पण नव्हता. पहिले स्पष्ट मत होतं शंकरांचं, मला विवाह करायचा नाही. मग आला पहिला पण, की पण मी विवाह करायला तयार आहे. कशासाठी? जगत कल्याणासाठी. पण आला दुसरा पण, मी विवाह कोणासोबत करेन तेही ऐकून घ्या ब्रह्मदेवा. असं महादेव म्हणतात, जसा मी योगी आहे तशी ती योगिनी असावी. कोणत्याही स्त्री सोबत मी विवाह करणार नाही. जी माझं तेज सहन करण्यासाठी समर्थ आहे अशाच स्त्री सोबत मी विवाह करीन. ज्या वेळेला मी योग साधना करत असेल, परमार्थ साधनेमध्ये, ध्यानामध्ये, परमात्मा तत्वाच्या चिंतनामध्ये रमलेलो असेल, त्यावेळेला तिनं ही योगिनी म्हणून राहावं. मी तपात असेल त्यावेळेला तिनं तपस्विनी होऊन राहावं. मी ध्यानात असेल त्यावेळेला तिनं सुद्धा ध्यानी व्हावं. आणि मी परमात्मा चिंतनामध्ये असताना तिनं माझ्या परमात्मा चिंतनामध्ये कोणत्याही प्रकारचा विक्षेप आणता कामा नये. अशाच स्त्री सोबत मी विवाह करेन. भगवान शंकर तर एवढंही म्हटले, माझ्या परमात्मा चिंतनामध्ये जर तिनं विघ्न आणलं तर ती जिवंत राहणार नाही. हे भगवान शंकरांचे कठोर शब्द. कारण शिवचिंतनाशिवाय मला एक क्षणभरही करमत नाही. विवाह केल्याने त्यामध्ये माझ्या या दैनंदिन ध्यान सेवेमध्ये, आत्मचिंतनामध्ये जर बाधा येत नसेल तर माझ्यासाठी विवाह ही बाधा नाही. पण माझ्या आत्मचिंतनामध्ये बाधा येत असेल तर विवाह ही माझ्यासाठी बाधा आहे असं भगवान शिव म्हणतात. आणि याच्यापेक्षा अतिशय महत्वाची गोष्ट सांगितली भगवंताने. यत्किंचित किंवा यदा कदाचित माझ्या एखाद्या शब्दावरती जर का
माझ्या वाक्यावरती जर त्या स्त्रीनं जीवनामध्ये कधी अविश्वास दाखवला तर मी तिचा पूर्ण रूपेनं अंतर्बाह्य त्याग करून टाकेल. आणि जर तुम्ही माझ्यासाठी कन्या शोधत असाल तर तिला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजावून सांगा. ब्रह्मदेवांनी ज्या वेळेला महादेवांचं हे सारं बोलणं ऐकलं, ब्रह्मदेवांना आनंद, श्रीहरींना नारायणांना परमानंद झाला. काही हरकत नाही म्हटले भगवंता, जशी तुमची अपेक्षा आहे अशाच अपेक्षेला पुरून उरेल अशी कन्या आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ असं ब्रह्मदेवांनी आश्वासन दिलेलं आहे. वंदन करून नमस्कार करून ब्रह्मदेव नारायण निघून गेलेले आहेत. आणि मग भगवान शंकरांना सती आई साहेबांच्या तपश्चर्येची माहिती प्राप्त झाली, ज्ञान झालेलं आहे. आणि भगवान शंकर सती आई साहेबांना वर प्रदान करण्यासाठी सती आई साहेबांवर प्रसन्न झाले आणि आज्ञा केलेली आहे, तुझी काय इच्छा आहे सती मला सांग. त्यावेळेला सती आई साहेबांनी सांगितलं, माझ्या मनातली भावना तुम्हाला ठाऊक आहे, तुम्हीच मला माझ्या तपाला माझ्या साधनेला उपयुक्त अशा प्रकारचा वर द्या. त्यावेळेला भगवान शंकरांनी आशीर्वाद दिला की हे सती तू माझी पत्नी होशील. आशीर्वाद ऐकून सती आई साहेबांना परमानंद झाला. दक्ष प्रजापती राजांच्या घरी विवाहाच्या संबंधामध्ये बोलणी झालेली आहे. विवाहाला मान्यता दक्ष प्रजापती राजांनी प्रदान केलेली आहे. भगवान शंकर सती आई साहेबांच्या विवाहाचा सुमुहूर्त निश्चित केला गेलेला आहे आणि साऱ्या देवता परमानंदाने भगवान शंकरांच्या विवाहामध्ये सम्मिलित होण्यासाठी कैलास लोकांमध्ये उपस्थित झालेले आहेत. भव्य दिव्य अशा प्रकारे भगवान शंकरांच्या विवाहाची सज्जता झालेली आहे. भगवान शंकरांनी सुंदर अशा प्रकारे शृंगार केलेला आहे. आपल्या गणांसहित भगवान शंकर विवाह मंडपाकडे निघालेले आहेत, नंदीवर विराजमान झालेले आहेत. भव्य दिव्य अशा प्रकारची शोभा भगवान शंकरांच्या विवाहाची सारं त्रैलोक्य पाहत आहे. दक्ष प्रजापती राजांच्या महालामध्ये ही यात्रा सारी येऊन पोहोचलेली आहे आणि सुंदर अशा प्रकारच्या सुमुहूर्तावरती सती आई साहेबांचं पाणीग्रहण भगवान शिव देवतांच्या साक्षीनं, अग्नीच्या साक्षीनं, भूदेवांच्या साक्षीनं, परिजनांच्या इष्टमित्रांच्या साक्षीनं सती आई साहेबांचं पाणीग्रहण भगवान शिव करत आहेत. साऱ्या देवतांना ह्या विवाह सोहळ्याचा परमानंद झालेला आहे. ब्रह्मदेव नारायणांना परमानंद झालेला आहे. सुमधुर मंगल वाद्यांनी साऱ्यांचे मन प्रफुल्लित झालेले आहेत, आनंदित झालेले आहेत. सुंदर अशा पद्धतीनं वैदिक मंत्रांच्या उच्चारणासहित अग्नीमध्ये आहुती प्रदान करण्यात आलेली आहे. विवाह विधी पूर्ण होतो आहे. सुंदर मंगलाष्टकांचं गायन होत आहे. मंगलाक्षदा टाकल्या जात आहेत. भगवान शंकरांनी वरमाला सती आई साहेबांच्या गळ्यामध्ये, सती आई साहेबांनी भगवंताच्या गळ्यामध्ये वरमाला अर्पण केलेली आहे. सारे भगवंताचे गण, साऱ्या देवता, सारे ऋषी मुनी भक्त साधू वृंद भगवंताच्या आणि सती आई साहेबांच्या नामाचा वारंवार जय जयकार करत आहेत, घोष करत आहेत. नमः पार्वती पतये हर हर महादेव. अत्यंत आनंदामध्ये भगवंताचा विवाह सोहळा सती आई साहेबांसोबत संपन्न झालेला आहे. सती आई साहेबांना आपल्या सोबत घेऊन भगवान शिव कैलास लोकावरती येऊन पोहोचले. आनंदाने सती आई साहेबांसोबत भगवान शंकरांचा विहार चाललेला आहे. कोणत्याही प्रकारे विक्षेप या विहारामध्ये कोणत्याही जीवाकडून आपल्याला भगवान शंकरांना होणार नाही याची काळजी साऱ्या सृष्टीनं, प्रकृतीनं, निसर्गाने घेतलेली आहे. विक्षेप रहित होऊन सती आई साहेब आणि भगवान शंकर विहार करत आहेत. भगवान शंकरांच्या एकांतिक सहवासातून सती आई साहेबांचं अंतःकरण प्रसन्न झालेलं आहे, संतुष्ट झालेलं आहे. दोघही जण कैलास पर्वताच्या शिखरावरती बसलेले असताना सती आई साहेब भगवान शंकरांना प्रश्न विचारायला लागलेले आहेत. म्हटले, भगवंता, तुमच्या एकांतिक सहवासातून मी संतुष्ट झालेली आहे, आता मी धन्य झालेली आहे. आता माझ्या मनामध्ये
ब्रह्मज्ञानाविषयक काही प्रश्न आहेत आणि ते प्रश्न मला तुम्हाला विचारायची इच्छा आहे. ब्रह्मज्ञानासंबंधात प्रश्न विचारण्याची इच्छा का झालेली आहे? कारण ब्रह्मज्ञानाने जीवाला निरतिशय सुखाची प्राप्ती होते. पुन्हा तोच विषय या ठिकाणावर आलेला आहे. सती आई साहेबांच्या मुखाला पुन्हा ते वाक्य आलेलं आहे. निरतिशय सुखाची प्राप्ती ही ब्रह्मज्ञानाशिवाय जीवाला होऊ शकत नाही. अशा ज्या ब्रह्मज्ञानाने निरतिशय सुख प्राप्त होतं, संसार दुःखापासून जो जीव अनायासे उद्धरून जातो, त्या परमतत्वाच्या ज्ञानाविषयी मला जाणून घेण्याची इच्छा उत्पन्न झालेली आहे. तरी सुद्धा तुम्ही ती माझी इच्छा पूर्ण करा. भगवान शंकर हा प्रश्न ऐकून अत्यंत प्रसन्न झालेले आहेत आणि सती आई साहेबांना सांगतात की परमतत्व म्हणजे काय? विज्ञान हेच परमतत्व आहे. सती, हे तू लक्षात ठेव. विज्ञान म्हणजेच परमतत्व आहे. विज्ञान म्हणजे काय? ब्रह्मविषयक ज्ञान म्हणजेच विज्ञान आहे. आणि ज्या वेळेला हे ब्रह्मविषयक ज्ञान जीवाच्या अंतःकरणामध्ये प्रगट होतं, त्यावेळेला ह्या ज्ञानाच्या प्रगटीकरणासोबतच जीवाला मी मुक्त आहे असा बोध प्राप्त व्हायला लागतो. परवाच्या दिवशीला आपलं त्याच्यावरती चिंतन झालेलं आहे. ह्या ज्ञानाचा उदय झाल्याबरोबर मी मुक्त आहे असा त्याला अनुभव प्राप्त होतो. मी अमुक एका अवस्थेमध्ये आहे याचं त्या मुक्त जीवाला, किंवा आता त्याला जीव म्हणण्याचं कारण नाही, कारण जो बंधनात आहे त्यालाच जीव हे संबोधन आहे. जो आता मुक्त झालेला आहे तो आता परमात्मा स्वरूपच झालेला आहे महाराज. म्हणून अशा त्या मुक्ताला मी एका कोणत्या तरी विशिष्ट अवस्थेमध्ये आहे याचं सुद्धा त्याला स्मरण राहत नाही. कोणत्याही प्रकारचा आंतरिक आणि बाह्य संग हा मुक्ताला नसतो. लक्षात घ्या. मुक्त पुरुष हा बाह्य संग करत नाही किंवा बाह्य संग त्याला लागू होत नाही आणि आंतरिक संग त्याचा राहिलेलाच नसतो. म्हणूनच त्याला मुक्त हे संबोधन प्राप्त होतं असा भाव आहे. वृत्तीरूप कोणत्याही प्रकारची मर्यादा मुक्ताला राहत नाही. त्याचं चित्त सर्वथा गतिमान आणि मन सदा सर्व काळ निसंकल्प आणि सतत गतिशील अशा प्रकारचं झालेलं असतं. ब्रह्म आणि मुक्तीमध्ये काही भेद आहे? ब्रह्म आणि मुक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही असं भगवान शिव म्हणतात. आणि ज्याला हे विज्ञान प्राप्त झालेलं आहे त्या पुरुषाची बुद्धी पूर्ण अर्थाने शुद्ध होते. परंतु हे जे विज्ञान आहे, ही जी विज्ञानावस्था आहे, ही जी मुक्तावस्था आहे ना, ही अतिशय दुर्लभ आहे असं वर्णन केलेलं आहे. ते साधवो दुर्लभा गंगावत गजगंडवत गगनवत गांगेयवत केयवत. असा मुक्त साधू, असा मुक्त महात्मा डोळ्याला दिसणं सुद्धा फार दुर्लभ आहे. आणि त्याच पद्धतीने ही विज्ञानावस्था, ही जीवन मुक्तावस्था प्राप्त करून घेणं सुद्धा फार दुर्लभ आहे असं भगवान शिव म्हणतात. आणि एक नमूद केलेलं आहे भगवंतांनी या ठिकाणावरती की असा जीवनमुक्त झालेला महात्मा या जगात डोळ्याला दिसणं विरळ आहे, दुर्लभ आहे. एक वेळ सूर्याला पकडणं सोपं, सागर पार करून जाणं सोपं आहे, पण अशा साधूची भेट होणं फार अवघड आहे. रवी असता जाता धरवेल, बाह्या हेळा सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. ऐसे कैसे याने भेटती ते साधू, ज्यांचा तर्कवेना अतर्क्य बोधू, ज्यांचा परमानंदी आनंदो. असं वर्णन संतांनी केलंय. असा साधू अत्यंत विरळ आहे, पण जर कुठं दिसला ना तर तो साधू हा माझंच रूप आहे असं निसंशय प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. याचा अर्थ असा आहे की जीवनमुक्त साधू
आणि त्या साधूला सोडून भगवंत हे दोन वेगवेगळे आहेत असं कधीही समजायचं कारण नाही. देवते संत निमित्यता निमित्यत्या प्रतिमा. संत आणि देव वेगळे आहेत असं मानायचं कारण नाही महाराज. याच्या उलट जे संत आहेत, जे साधू आहेत, जे महात्मे आहेत ना, जे आपले सद्गुरू आहेत ना, तेच परमात्मा आहेत, तेच शिव आहेत असा आपला शुद्ध दृढ भाव असला पाहिजे. गुरु परमात्मा परेशु 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 ऐसा ज्यांचा दृढ विश्वासु ऐसा ज्यांचा दृढ विश्वासु देवतयाचा केला देवतयाचा केला देवतयाचा केला देवतयाचा केला. गुरु परमात्मा परेशु. गुरुच परमात्मा आहेत, परब्रह्म आहेत. ऐसा ज्याचा दृढ विश्वास, असा ज्याचा दृढ विश्वास आहे महाराज, त्याला देवाला शोधायला दुसरीकडे जाण्याची देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा. त्याला देवाला शोधायला दुसरीकडे कुठं जावं लागत नाही, तर भगवंतच अशा निष्ठावान साधकाकडे धावत पळत येत असतात. म्हणून भगवंताचं हे सांगणं आहे की ज्यावेळेला समाजामध्ये आपल्याला कुठं साधू दिसतो ना, त्यावेळेला त्या साधूला आवर्जून नमस्कार करावा महाराज, साधूचा सत्कार करावा, साधूचं पूजन करावं, साधूची सेवा करावी, संतांचं दास स्वतःला मानावं, संत शरणागतीमध्ये साऱ्या माणसांनी राहावं. एक वेळेला देवाची सेवा कमी झाली तर चालते, पण साधूच्या सेवेत कोणत्याही प्रकारची कमतरता राहता कामा नये. हे माझ्या मनाचं नाही बरं का, शास्त्राचं सांगणं आहे, हे संत ग्रंथांचं सांगणं आहे. देव सारावे परते, संत पूजावे आरते. प्रसंगवशात आपण पूजा करायला बसलो, दारासमोर साधू आले, संत आले, महात्मे आपल्या घरी आले ना, देवाची चाललेली पूजा राहू द्यावी, अगोदर साधूला संतांना सामोरे जावं. राहिलेली देवाची पूजा पुन्हा करता येते, पण दारासमोर आलेला साधू पुन्हा कधी भेटत नसतो, लक्षात घ्या. घरामध्ये आलेल्या संतांची पुन्हा कधी पूजा घडेलच आपल्याला असं काही सांगता येत नाही. अगोदर जे भेटायला दुर्लभ आहे ना, त्या संत साधूच्या चरणांना नतमस्तक व्हावं. हे आज दिसले हो, पुन्हा दिसतील की नाही काही सांगता येत नाही. देवाच्या तुलनेमध्ये संत दुर्लभ आहेत, साधू दुर्लभ आहेत, विरळे आहेत. म्हणून साधूचं लक्षण जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं अभंगामध्ये की तोची साधू ओळखावा. कोण साधू ओळखावा ते लक्षण सांगितले, लक्षणांचा विचार नाही चालला आपला, पण तोची साधू ओळखावा हे जाणून देव तेथेची जाणावा, हे सूत्र या ठिकाणी महत्वाचं आहे. असे जे साधू आहेत ना, तिथंच देव आहे हे स्पष्ट ओळखलं पाहिजे.
भगवान शिव सती आई साहेबांना म्हणतात, सती असं हे जे विज्ञान आहे ना, ब्रह्मविषयक ज्ञान म्हणजेच विज्ञान, या विज्ञानाची जननी कोण आहे? या विज्ञानाची जननी माझी भक्ती आहे. भक्तीच्या उदरीत ज्ञान प्रगट होत असतं महाराज. ही भक्ती किती प्रकारची आहे? त्यावेळेला सांगितलं ही भक्ती 9 प्रकारची आहे. ज्ञानामध्ये आणि भक्तीमध्ये काय अंतर आहे? भगवान शंकरांनी या प्रसंगात असं सांगितलं की भक्तीमध्ये आणि ज्ञानामध्ये कोणत्याही प्रकारचं अंतर नाही. अशी ही भक्ती 9 प्रकारची आहे. ज्याच्या हृदयात भक्ती नाही ना, त्याला ज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही. आपण हे आता ऐकलं की ज्ञान प्राप्त झालं की मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष प्राप्त व्हायचं असेल तर ज्ञान पाहिजे, आणि ज्ञान प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर भक्ती पाहिजे. आणि भाव असणं हेच भक्तीचं स्वरूप आहे. ज्ञानोबरायांनी हरिपाठामध्ये याला अगदी सरळ केलं. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये, बळे वीण शक्ती बोलू नये, बळे वीण शक्ती बोलू नये. भावे वीण भक्ती, भक्ती वीण मुक्ती, बळे वीण शक्ती बोलू नये, बळे वीण शक्ती बोलू नये, बळे वीण शक्ती बोलू नये. भावे वीण भक्ती आणि भक्ती वीण मुक्ती असं माऊली म्हणतात. मग याचा सरळ अर्थ असा आहे का की भक्ती शिवाय मुक्ती नाही, मग ज्ञानाचं तिथं काही काम नाही? नाही नाही, असं म्हणणं नाही महाराज त्याचं. परंतु त्या वाक्यामध्ये माऊली ज्ञानोबरायांचं असं म्हणणं आहे की या भक्तीचा स्वाभाविक उदय ज्या वेळेला हृदयात होतो, तर त्या भक्ताच्या हृदयात स्वाभाविक ज्ञान भगवंताच्या कृपेने आपोआप प्रगट होतं, आणि त्या ज्ञानानेच तो भक्त मुक्त होतो, असा भाव आहे. भक्ती म्हणजे काय? त्यावेळेला भगवंत म्हणतात भक्ती म्हणजे प्रेम. सात्वस्मिन् परम प्रेम रूपा, देवावरती जीवापाड प्रेम असणे यालाच भक्ती म्हणतात. प्रेम म्हणजे काय? त्या वस्तू व्यक्ती पदार्थाविषयी वाटणारी आपुलकी, त्याच्याविषयी वाटणारा जिव्हाळा म्हणजेच प्रेम. हे प्रेम म्हणजेच भक्ती. भक्तीच्या पोटी ज्ञान आणि ज्ञानातून मोक्ष, अशा प्रकारचा क्रम भगवान शंकरांनी सांगितला. भक्तीच्या प्रकारांमध्ये 2 मुख्य प्रकार सांगितले. एक सगुण आणि एक निर्गुण, असे 2 प्रकार सांगितले. शास्त्रांनी प्रेरित होऊन भक्ती करायची इच्छा होणे आणि सहज हृदयातून भक्ती प्रगट होणे, असे हे 2 भाग सांगितलेले आहेत. याच्यामध्ये एक कामनापूर्तीसाठी केली जाणारी भक्ती आणि एक निष्काम भावाने केली जाणारी भक्ती. तर जी निष्काम भावाने केली जाते ती श्रेष्ठ आहे, आणि जी सकाम भावाने केली जाते ती भक्ती कनिष्ठ आहे, असं भगवंत म्हणतात. आता त्याचे अनेक भेद भगवान शंकरांनी वर्णन करून सांगितलेले आहेत, आणि नवविधा भक्तीचं स्वरूप सांगितलेलं आहे. जी 9 प्रकारची भक्ती मी तुला सांगतो आहे, त्याच्यामध्ये श्रवण आहे, कीर्तन आहे, वंदन आहे, अर्चन आहे, दास्य आहे, सख्य आहे, पादसेवन आहे, आत्मनिवेदन आहे, अशा 9 प्रकारच्या आदी भक्तीचं स्वरूप वर्णन करून सांगितलं. ह्या 9 भक्तीच्या द्वारे केवळ आणि केवळ परमात्मा भगवान श्री सदाशिवांना केंद्रस्थानी ठेवून अशी 9 प्रकारची भक्ती जर का एखाद्या भक्ताकडून घडली, तर ही सारी साधनं मला अत्यंत प्रिय असल्यामुळे ही नवविधा भक्ती भोग आणि मोक्ष देणारी आहे. म्हणून प्रत्येकाने 9 अंगाने भगवंताची भक्ती केली पाहिजे. 9 अंगाने साऱ्यांनी देवाची भक्ती करायचा प्रयत्न करावा. श्रवण करावं, श्रवणम कीर्तनम कीर्तन करावं, स्मरणम स्मरण करावं, श्रवणम कीर्तनम स्मरणम पादसेवनम भगवंताच्या चरणाचं पूजन आणि सेवा करावी, अर्चनम भगवंताच्या मूर्तीची पूजा करावी, वंदनम भगवंतालाच नमस्कार करावा, नवे नवे सगळ्यांना नमस्कार करावा,
पण शिव म्हणून सगळ्यांना नमस्कार करावा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्ती योगो निश्चित जाण माझा. वंदनम दास्यम, मी देवाचा दास आहे असं समजावं. सख्यम आत्मनिवेदनम, असे 9 प्रकार सांगितलेले आहेत. ही सर्व साधनं मला अत्यंत प्रिय आहेत आणि ह्या साऱ्या साधनांनी अंतःकरणामध्ये ज्ञान प्रगट होतं असं भगवंत म्हणतात. जो माझी अशा प्रकारे भक्ती करतो ना, त्या भक्ताचा मी अखंड सांभाळ करतो. आता इथं भक्ताचा सांभाळ भगवंत कसा करतात ते भगवान शंकरांनी सांगितलेलं आहे. मी भक्ताचा सांभाळ करतो. कसा सांभाळ करतात देव भगवंताचा, हे भगवंतानी गीतेमध्ये उत्तर दिलं पहा. भक्ताला मी कोणत्याही प्रकारची अडचण अडथळा त्याच्या जीवनामध्ये उत्पन्न होऊ देत नाही. तो भौतिक असो का आध्यात्मिक असो महाराज. अनन्य भावाने माझी भक्ती करणार याचा सारा भार मी वहन करतो. अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आणि माझी ये भक्ता संसाराची चिंता राजयाची कांता कायकोरान्न मागे. निष्काम भावाने भगवंताची अनन्य भक्ती करणाऱ्या भक्ताच्या जीवनातले सारे संकट न म्हणता भगवंत दूर करत असतात. आणि आध्यात्मिक संकटांचा तर विषयच नाही महाराज. असंही भगवंताचं वचन आहे, संतांचं सूत्र आहे महाराज, की भगवंत भक्ताचं जसं बाह्यांगाने रक्षण करतात तसं भगवंत भक्ताचं अंतरंगाने सुद्धा रक्षण करतात, भक्ताचा सांभाळ करतात. कारण या जगतामध्ये या प्रपंचामध्ये जे जे काही संकट दुःख आपदा विपदा भक्तावरती येतात, त्या आपदा विपदानी संकटांनी भक्ताचं मन विचलित होऊ नये याच्यासाठी भक्ताचं चित्त सांभाळण्याचं सुद्धा काम भगवंत करतात महाराज. भक्ताला कुठेही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी भगवंत करतात. आंतरबाह्य भगवंत सांभाळ करतात. माग भक्ताच्या माग पुढं उभं राहून भक्ताचा सांभाळ भगवंत करतात. कितीही त्याला संकट आली, विरोध झाला, आपदा विपदा त्याच्यावरती आल्या तर भगवंत म्हणतात मी त्याचा सांभाळ कसा करतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत. 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 निवराया आलिया घात निवराया. आलिया घात निवराया. आलिया घात निवराया. योगक्षेमाचा जाणे जडभारी. 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 योगक्षेमाचा
सांभाळ करतात भक्ताचा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. आली आघात निवारा. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी, वाट दावी करी धरोनिया. असा मी माझ्या निसीम भक्ताचा सांभाळ करतो, निष्ठावान भक्ताचा मी असा सांभाळ करतो. आणि एक गोष्ट आता सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे, आपण देवाची पूजा करतो, सेवा करतो, भजन करतो, नाम गातो ना. पहिली गोष्ट आहे, स्वतःला देवाचा मी दास आहे असं मानून जीवन जगलं पाहिजे. मी देवाचा दास आहे, भगवंत माझे स्वामी आहे, मी त्यांचा सेवक आहे. सेवकाचं कर्तव्य काय आहे, दासाचं कर्तव्य काय आहे? प्रत्येक क्षण स्वामीचं स्मरण करावं, स्वामीच्या सन्मुख राहावं, स्वामीची सेवा करावी. जी जी परिस्थिती आपल्या जीवनामध्ये येईल ती माझ्या भगवंताची इच्छा आहे असं म्हणून त्या परिस्थितीचा स्वीकार करावा. कोणत्याही प्रकारची तक्रार भगवंताकडे करू नये. आपल्या देवाला कळत नाही असं कधी समजू नये. आपल्या जीवनातली परिस्थिती आपल्या देवाला आपल्यापेक्षा जास्त कळते, लक्षात घ्या. परिस्थिती भक्ताच्या जीवनामध्ये संकटाची, दुःखाची येत नाही असं कुठंही म्हटलं नाही. आणि म्हटलं असेल तरी सुद्धा या ठिकाणावरचा भाव वेगळा आहे. भक्ताच्या जीवनामध्ये दुःख येतात, संकट येतात, आपदा विपदा येतात, पण अभक्ताच्या जीवनामध्ये त्या संकटाचा जितका प्रभाव होतो तो प्रभाव देव आपल्या भक्ताच्या जीवनामध्ये होऊ देत नाहीत, लक्षात घ्या. उदाहरण पाहायचं असेल तर जिथं मान कापली जाणार असते ना तिथं फक्त बोट चिरलं जातं. पण आपल्याला हे कळत नाही. हे का झालं? आपण रडतो, माझं बोटच कापल्या गेलं. अरे मान कापली गेली असते. खरचटलं, आपण रडतो, अरे नुसतं खरचटलं, बोट कापलं जाणार होतं. म्हणून घाबरायचं नसतं. भगवंतावरती आपण आपला सारा भार टाकणे. भगवंत माझा सांभाळ करणारे आहेत. सदाशिव महादेव ज्यांचं मी स्मरण करतो, ज्यांची मी पूजा करतो, ज्यांचं मी अखंड नाम माझ्या वाचेन वाणीनं घेतो, ते माझा सांभाळ करणारे आहेत ना महाराज. मग या जगामध्ये मला कोणालाही भिण्याची, कोणत्याही परिस्थितीला घाबरण्याची आवश्यकता नाही असा भक्ताचा संकल्प असला पाहिजे. हो शिव म्हणतात, हे दाक्षायणी, हे सती, मी तुला किती म्हणून सांगू, माझ्या भक्ताला कितीही जीवनामध्ये विपरीत परिस्थिती आली तरी मी सुखाने अलगद त्याला तारून नेतो. ऐल तीरावरून पैल तीरावरती नेतो म्हणतात, सहज तारून नेतो. आणि येऊ देत किती संकट आले तरी सुद्धा भगवंत माझं रक्षण करतील, माझा सांभाळ करतील, माझ्या परिवाराचा सांभाळ करतील, हा दृढ विश्वास मनात असावा. जब कोई नहीं आता गोपाल आते हैं, महादेव आते हैं, महादेव आते हैं, शिव शंकर जी आते हैं, महादेव आते हैं, शिव शंकर जी आते हैं. जब कोई नहीं आता गोपाल आते हैं.
शेवटी संकट येतं कशासाठी? आपली भक्ती दृढ करण्यासाठी संकट येतं. आपलं प्रेम दृढ करायला संकट येतं. आपला अजून शिवचरणांवरती भाव दृढ करायलाच आपल्या जीवनामध्ये संकट येतं असं आपण समजलं पाहिजे. म्हणून भक्त म्हणतात संकट येणं म्हणजे भक्ताच्या जीवनामध्ये भगवंताची कृपाच आहे. कृपा मानली पाहिजे. जीवनामध्ये दुःख असणं ही भगवंताची भक्तांनी कृपा मानली पाहिजे. का? कारण हे दुःख आहे, हे संकट आहे, या आपदा आहे, या विपदा आहे ना, म्हणून मी आर्त भावाने माझ्या देवाचा धावा करू शकतो. पुन्हा 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 मला देवाचं भजन करायची, नामस्मरण करायची, कथेचं आयोजन नियोजन करायची, कथा ऐकायची इच्छा होते, संकल्प होतो. याला कारण हेच आहे माझ्या जीवनातली कमतरता. म्हणून माणसाने अपूर्णच राहावं जीवनामध्ये. पूर्ण होण्याचा प्रयत्न, सांसारिक पूर्ण होण्याचा प्रयत्न करू नये. आध्यात्मिक दृष्टीनं पूर्ण स्वरूपाला प्राप्त व्हावं. पण जीवनामध्ये भौतिक कमतरता राहावीच माणसाची. म्हणून जिथं जिथं संत भक्तांच्या जीवनामध्ये प्रापंचिक दुःख त्यांना प्राप्त झालं, तिथं तिथं भक्त संत म्हणाले, बरं झालं देवा. अहो, ज्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांचा सारा संसार उजडला महाराज, काही एक घरामध्ये राहिलं नाही, अन्न दशा तुकोबारायांची व्हायला लागली, त्यावेळेला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे. बरं झालं म्हणतात माझ्या संसाराचं असं हे दिवाळं निघालेलं आहे. धर्मपत्नी अन्न करता मरण पावली, पुत्र मरण पावलेला आहे अन्न करता करता, तरी सुद्धा अंतःकरणामध्ये खेद नाही. का? कारण ही एक प्रकारे भगवंताची कृपा भक्तावर असते. पण मी त्याला त्या परिस्थितीतून सहज तारून नेतो आणि विश्वास ठेवावा, मला तारलंय आजपर्यंत माझ्या देवानीच. काही संकट आपल्याकडे खूप वेगाने येतात बरं का, पण ते आपल्यापर्यंत पोहोचत नाही. आपल्याला असं वाटतं संकट आलेच नाहीत. आलेले आहेत, पुष्कळ आले, पुष्कळ आले, पुष्कळ आले, शेजारून गेले, आपल्या दुसऱ्याच वरती जाऊन धडकले, आपण सुखात राहिलो. सहज विचार करून पाहायचा मनामध्ये, त्या जागेवरती जर मी असतो तर. पण त्या जागेवर मी नाही, याला कारण शिवकथा मला तारते आहे, शिवनाम मला तारत आहे, साधू सेवा मला तारते आहे, सत्संग मला तारतो आहे. आता कोणीतरी शंका घे, पण खूप परमार्थ भजन करणाऱ्यांच्या जीवनामध्ये सुद्धा होत्याचं नव्हतं झालंच महाराज. मग ते कसं काय झालं? त्यांना का नाही तारलं? याची तसं पाहायला गेलं तर अनेक उत्तर आहेत. पण यामुळं तारलं नाही, त्यातलं एकच कारण पाहू आणि पुढे चालू. ही तक्रार ज्याला तारलं नाही असं पाहणाऱ्याला वाटतं, पण ही तक्रार त्या भक्ताची देवाकडे नसतेच. कारण त्याचंच मन ह्या साऱ्या दृश्यभूत प्रपंच संसारापासून पूर्ण निवृत्त झालेलं असतं, असा त्याचा भाव आहे. शिव म्हणतात, माझ्या भक्तांकडे माझं कधीही दुर्लक्ष होत नाही, मी अखंड त्यांचा सांभाळ करतो. हा सारा भक्तीचा भाव ऐकून सती आई साहेबांना परमानंद झाला, परमानंद झाला. हे सारं तत्वचिंतन ऐकून सती आई साहेबांचं मन प्रसन्न झालेलं आहे. आणि दोघही जण पुन्हा एक वेळेला या ब्रह्मांडामध्ये विचरण करायला लागलेले आहेत. आता कशा पद्धतीनं सती आई साहेबांच्या मनामध्ये विकल्प उत्पन्न होतो, कशा पद्धतीनं प्रभू रामचंद्रांची परीक्षा सती आई साहेब घेतात, आणि हीच परीक्षा भगवान शंकर सती आई साहेबांचा त्याग करण्याला कारण ठरते, आणि कशा पद्धतीनं या दोघांचा लीलामय वियोग होतो. कारण शौनकांनी प्रश्न विचारला की या दोघांचा वियोग झाला असं आम्ही ऐकलं. त्यावेळेला सूतजी महाराजांनी असं सांगितलं की सूर्य आणि प्रकाश हे दोघ जण वेगळे आहेत का? साखर आणि साखरेतला गोडवा हे दोन वेगवेगळे पदार्थ आहेत का? शब्द आणि शब्दापासून अर्थ हे दोघं वेगवेगळे आहेत का?
नाही महाराज, शब्दातच अर्थ सामावलेला आहे, सूर्यातच प्रकाश सामावलेला आहे आणि साखरेतच गोडवा आहे. जसा तसं भगवान शंकरांमध्येच शक्तीचं ऐक्य आहे आणि शक्तीमध्ये शिवाचं ऐक्य आहे. हे दोघही जण एकमेकांपासून भिन्न नाहीत, वेगळे नाहीत. दोघांचा वियोग होऊ शकत नाही, पण झालेला दिसतो ही त्यांची लीला आहे. ही शिवलीला कशी संपन्न होते आणि भगवान शंकरांचा भव्य दिव्य विवाह सोहळा जो हिमालयाच्या नगरीमध्ये संपन्न झाला तो आपणही संपन्न करू, साजरा करू. परंतु काही वेळाच्या विश्रांती नंतर या ठिकाणावरती देऊ आजच्या पहिल्या सत्राला सद्गुरूंच्या आज्ञेने, भगवंताच्या आज्ञेने पूर्ण विराम. नमः पार्वती पतये हर हर महा